कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहासह विविध विकास कामांचं लोकार्पण 9 ऑगस्ट रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापौर रुपाराणी निकम आणि आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी या विकास कामांच्या तयारीची पाहणी केली. प्रलंबित कामं तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना दिल्या. कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं 9 ऑगस्ट रोजी शहरातील विविध महत्त्वाच्या विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आलाय. याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर महापौर रुपाराणी निकम आणि आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी संबंधित कामांच्या स्थळांची पाहणी करून कामांचा आढावा घेतला. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे लोकार्पण, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, दुधाळी इथल्या 6 दशलक्ष लिटर क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचं उद्घाटन, अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा अंतर्गत बहुमजली पार्किंग, गोकुळ हॉटेल परिसरातील मल्टीलेव्हल कार पार्किंग, राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळाच्या दुसऱ्या टप्प्यातील आधुनिक आर्ट गॅलरी आणि कला दालन तसंच रंकाळा तलावातील संगीत कारंज्याचंही लोकार्पण होणार आहे. याचवेळी महाराष्ट्र प्रतिसाद क्षम विकास कार्यक्रम अर्थात MRDP अंतर्गत भूमिपूजनही करण्यात येणार आहे. महापौर रुपाराणी निकम आणि आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी नर्सरी बाग इथल्या राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळावरील आधुनिक आर्ट गॅलरी आणि कला दालनाची पाहणी सुरुवातीला केली. उर्वरित अंतिम कामं 2 दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्यानंतर केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी करून नाट्यगृहातील कामं पूर्ण झाल्याचं समाधान त्यांनी व्यक्त केलं. बाह्य परिसरातील पार्किंगची कामं तातडीनं 2 दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी ठेकेदारांना दिले. यानंतर रंकाळा तलावातील संगीत कारंज्याच्या प्रात्यक्षिकाची पाहणी करण्यात आली. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमचीही पाहणी यावेळी करण्यात आली. लोकार्पण सोहळा नियोजनबद्ध आणि दिमाखात पार पडावा यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं कामं पूर्ण करण्याच्या सूचना महापौर आणि आयुक्तांनी यावेळी दिल्या. यावेळी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, महिला बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, गटनेते आदिल फरास, उपायुक्त परितोष कंकाळ, किरण कुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे, डॉक्टर विजय पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता महादेव फुलारी यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.